उर्वरित सर्व जागांची घोषणा केली जाणार आहे। ठाणे नाशिक आणि दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेला जातील अशी सूत्रांची माहिती आहे। तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहे। सूरज, ठाण्यातून प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांचं नाव आघाडीवर आहे। सगळ्या जागा 24 तासात जाहीर होतील का? नक्कीच पुढील 24 तासामध्ये महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा जी आहे ती महायुतीकडून केली जाणार आहे अशी माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या वाटेला गेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। आपण जर का पाहायला गेलं तर ठाणे व नाशिक या जागांवरती कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू पाहायला मिळत होतं। मात्र आता ठाणे आणि नाशिक या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या वाटेला गेलेल्या आहेत। ठाण्यातून प्रताप सरनाईक व नरेश म्हस्के यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे। दक्षिण मुंबईतून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच यामिनी जाधव यांची देखील नावाची चर्चा आहे। मात्र पाहायला गेलं तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच अद्याप सुरूच आहे। नाशिकच्या उमेदवारीबाबत देखील सस्पेन्स कायम आहे। नेमका उमेदवार कोण असणार आहे तिकडे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या 24 तासांमध्ये महायुतीकडून उर्वरित सर्व जागांची जी घोषणा आहे ती महायुतीकडून केली जाणार आहे। निश्चितच सूरज, मात्र नाशिकच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।